नमस्कार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. आजचा टॉपिक आहे गृहभेटीबद्दल. एक कमेंट्स आलेली की जर गृहभेटी मिस झाल्या तर काय करावं, ती पुन्हा आपण भरू शकतो का. आपल्याला ताईंनी मेसेज केलेला की जर माझी त्यांची गृहभेट मिस झाली आहे तर गृहभेट आपण पुन्हा भरू शकतो का, आणि जर मिस झाली असेल तर काय करावं. तर चला मी सांगते. आता हे बघा, इथे जे आहे तिथे आहे भेट देणे, हे आहे पूर्ण झालेले, आणि हे आहे चुकवलेल्या भेटी. याबद्दल सर्वात प्रथम सांगेन की मैत्रिणींनो, गृहभेटी रोज चेक करत चला. अंगणवाडीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण अंगणवाडी ओपन करतो, ठीक आहे. तसंच तुम्ही जसं आपण अंगणवाडी रेग्युलर ओपन करतो तसंच तुम्ही गृहभेटीसुद्धा रेग्युलर चेक करत जा. हे बघा, इथे जाऊन आपल्याला रोज क्लिक करायचं आहे. जसं आपण रोजचं आपलं काम आहे, जसं आपण रोज अंगणवाडी ओपन करतो, नंतर दैनंदिन मार्गनिरीक्षण भरतो, तसंच आपण गृहभेटसुद्धा रेग्युलर बघत चला. कारण जर एकदा तुमची गृहभेट चुकली तर ती तुम्ही पुन्हा भरू नाही शकत. जोपर्यंत तुम्हाला तो पुढचा महिना येत नाही, एप्रिलची समजा तुमची गृहभेट चुकली असेल तर मेमध्येच ती तुमची गृहभेट तिथून निघून जाणार आहे. नाहीतर तोपर्यंत तुम्हाला काहीच ऑप्शन नसतं ती गृहभेट सुधारण्याची. त्यामुळे गृहभेट अंगणवाडीत आल्या चेक करत जा की तुम्हाला गृहभेट आली आहे का. आणि गृहभेट जर तुम्हाला आली असेल तर जेव्हा येते ना त्याच दिवशी जेव्हा तुम्ही बघता, म्हणजे आल्याला जेव्हा तुम्ही चेक करता त्याच दिवशी प्रयत्न करा की ती गृहभेट तेव्हाच्या तेव्हाच तुम्ही क्लिअर करा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला खूपच अर्जंट आहे की नाही आता मला ही गृहभेट नाहीच दिसली पाहिजे, म्हणजे आमचं 100% आपल्याला काम होण्यासाठी आपलं जे 100% काम असतं त्याच्यावरतीच आपल्याला इन्सेंटिव्ह येत असतो. जर तुमची गृहभेट पेंडिंग दिसली तर आपल्याला पूर्ण इन्सेंटिव्ह येणार नाही आहे. त्याच्या इन्सेंटिव्हमध्ये आपले अर्धे मार्क्स कट होतात. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला पूर्णच इन्सेंटिव्ह आला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला समजा एप्रिलमध्ये तुमची गृहभेट चुकलेली आहे पहिल्या वीकमध्ये किंवा दुसऱ्या वीकमध्ये, तर तुम्ही ती सुधारू नाही शकत आहे. कारण ते ऑप्शनच नाही आहे आपल्याला ती गृहभेट सुधारण्याची, कारण त्याच्यावरती काही अपडेट आलेलं नाही आहे अजून. तर तुम्हाला ते पुढच्या महिन्यापर्यंत त्याची वाट बघावी लागणार की जेव्हा पुढचा महिना येणार तेव्हा तीच तुमची गृहभेट आपोआप तिथून निघून जाणार आहे आणि तुमचा इन्सेंटिव्हसुद्धा कट होणार आहे त्यातला. तर आता तुम्हाला जर समजा पूर्णच इन्सेंटिव्ह पाहिजे असेल तर ह्यावरती तुम्ही एकच काम करू शकता. लाभार्थीची गृहभेट तुमची चुकलेली आहे तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मुख्य सेविका मॅडमला सांगून ते नाव डिलीट करायचं आहे तुमच्या पोषण ट्रॅकरवरून. आणि ते नाव डिलीट झाल्याच्यानंतर तुम्ही पुन्हा ते नाव तुमच्या पोषण ट्रॅकरवरती ॲड करायचं आहे. मग अशा प्रकारे ती गृहभेट त्या महिन्यापुरती निघून जाईल आणि तुम्हाला पुन्हा तिची नवीन गृहभेट येईल. ज्यावेळी तुम्ही तिचे नाव नोंदणी करणार पुन्हा, तर तुम्हाला पुन्हा त्या लाभार्थीची गृहभेट येऊन जाईल. पण मी हेच सांगेन मैत्रिणींनो, गृहभेट रोजच्या रोज चेक करत जा, गृहभेट चुकवू नका. कारण आपला इन्सेंटिव्ह, गृहभेट, वजन ह्यावरती आपण जे पोषण ट्रॅकरवर दैनंदिन जे कामं करतो तर त्यामध्ये गृहभेट हा खूप महत्त्वाचा काम आहे. तर ते चेक करत जा आणि शक्यतो आपली गृहभेट चुकणार नाही ह्याची काळजी घ्या. चला मग, आता मलासुद्धा एक गृहभेट आलेली आहे, मी ती पूर्ण करून घेते. हे जे ऑप्शन आहे भेट द्या त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मी इथे क्लिक करते. क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, इथे आपल्याला व्हिडिओ येऊन जाईल. तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे. आता त्यानंतर हे जे पुढील आहे तिथे आपल्याला हे बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण गृहभेट करताना कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, त्यांना कोणते प्रश्न विचारायचे आहेत, हेच इथे आपल्याला सर्व लिहून दिलेलं आहे. त्यानंतर पुढील जे आहे हे बघा, इथे पुढील आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी पुढीलवर क्लिक करते. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. गृहभेट देताना आपण निरीक्षण करायचं आहे. जे आपल्याला 9-10 पॉईंट्स दिलेले स्टार्टिंगला व्हिडिओ बघताना जे आपल्याला पॉईंट्स दिलेले ते व्हिडिओ आपण पालकांनासुद्धा दाखवायचे आहेत. आणि
आपण स्वतःसुद्धा ते बघायचं आहे. त्यानंतर ते पॉईंट्सप्रमाणे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्या बाळाचं किंवा आईचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतरच ह्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे भरायची आहेत. जसं आई गेल्या महिन्यापासून केवळ स्तनपान करत आहे का, तर होय, ती फक्त स्तनपानच करते, म्हणून मी इथे होयवरती क्लिक केलं. त्यानंतर अर्ली चाइल्ड सिम्युलेशन ECS प्रश्न, उभे राहून आधार देऊन बसल्यावर मूल आपले डोके स्थिर ठेवते का, तर हो, मूल आपले डोके आवाजाच्या दिशेने वळवते का, जेव्हा आपण आवाज करतो तेव्हा ते मूल बघतं का त्या दिशेने, तर हो. मूल एखाद्या वस्तूपर्यंत पोहोचवण्याचा आणि ती पकडण्याचा प्रयत्न करते का. हे बाळ माझं 4 महिन्याचं आहे, त्यामुळे मी जर हातामध्ये असं वस्तू दिलं तर ते पकडण्याचा प्रयत्न करतं. मूल मोठ्याने हसते की रडण्याचे आवाज काढते का, हो. रडण्याखेरीज मूल आ, ई किंवा ऊ सारखे आवाज बडबडायला लागते का, हो. मुलाला आरशात स्वतःकडे पाहणे आवडते का, तर हो. त्यानंतर हे जे सबमिट आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर खूप छान तुम्ही गृहभेट यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यानंतर परत जा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आपली गृहभेट पूर्ण केलेली आहे. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, इथे मला आता एकही गृहभेट नाही आहे, मी गृहभेट पूर्ण केलेली आहे असं लिहून आलेलं आहे. आणि इथेसुद्धा वरतीसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर माझे इथे सगळीकडे इथे भेट देणे 0 आहे, कारण मी आता जस्ट भेट दिलेली आहे. नंतर माझ्या पूर्ण झालेल्या गृहभेटी 8 आहेत आणि चुकवलेल्या गृहभेटी 0 आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा गृहभेटी भरू शकता. मैत्रिणींनो, इतरही मैत्रिणींना काही प्रश्न असतील तर तेही मला प्रश्न विचारू शकतात. तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर्स अँड कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचवण्यास मला मदत करा. धन्यवाद.